नमस्कार मित्रो, आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आणि आजचा विषय आहे की काल पहा मी सहज गुगलमध्ये विचारणा केली की भारतात कायदे किती आहेत. गुगलनी मोगम सांगितलं की 890च्या आसपास कायदे आहेत. मी परत त्याला विचारलं की बाबा रिपील किती कायदे झाले, तर त्याने मोगम उत्तर दिलं की 6779 कायदे जे आहेत ते रिपील झालेले आहेत. परत मी म्हटलं की महाराष्ट्रात किती कायदे आहे सांग गुगल म्हणला महाराष्ट्रात किती कायदे आहेत हे मला माहिती नाही, निश्चित आकडा मला सांगता येणार नाही. बघा, रोज कायदा बनतो, आपल्यापर्यंत तो कायदा पोचत नाही, आपल्याला त्या कायद्याच्या तरतुदी कळत नाहीत आणि जर तरतुदीच कळल्या नाही तर कायदा ज्या जनमानसासाठी सर्वसामान्यांसाठी बनवलेला आहे त्याला त्या कायद्याचा उपयोग कसा होईल मित्रांनो. तर भारतामध्ये कायदे कसे बनतात, ते दुरुस्त कसे केले जातात याविषयी काही प्रक्रिया आहे. तर कायदे कसे बनतात याची सुरुवात करूया आपण. ही प्रत्येक कायद्याची सुरुवात हे एक मसुदा विधेयक किंवा त्याला आपण बिल म्हणतो याने होत असते. कोणत्याही एका हाऊसमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तो कायदा जो आहे तो मांडला जातो. विधेयकाची निर्मिती सरकारकडून सरकारी बिल किंवा खाजगी सदस्याकडून जे आहे ते विधेयक मांडली जाऊ शकतात. विधेयकाचे प्रकार जे आहे ते सामान्य विधेयक म्हणजे त्याला ऑर्डिनरी बिल, धन विधेयक त्याला मनी बिल किंवा घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे ज्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल जे आर्टिकल 368 प्रमाणे केलं जातं याची तरतूद त्या ठिकाणी आहे. तर सामान्यतः विधेयकाची प्रक्रिया जी आहे की ऑर्डिनरी बिल प्रोसेस, तर त्याला असं आहे की पहिल्यांदा त्या विधेयकाचा मसुदा तयार केला जातात, मग त्याचं फर्स्ट रीडिंग केलं जातं, मग त्याचं सेकंड रीडिंग केलं जातं, मग त्याचं थर्ड रीडिंग केलं जातं, मग दुसऱ्या सभागृहामध्ये ते पाठवलं जातं, मग ते दुसरं सभागृह तेच विधेयक काय करतं की मंजूर करू शकतं, नाकारू शकतं किंवा त्यामध्ये दुरुस्ती सजेस्ट करतं. मतभेद जर झाले आणि 6 महिन्यांहून अधिक वेळ जर लागला तर डेडलॉक होतो आणि संयुक्त बैठक आर्टिकल 108 अंतर्गत जे आहे ते बोलावले जाते. मग जर समजा हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालं, हाऊसेसमध्ये मंजूर झालं, तर मग याला राष्ट्रपती मंजुरी देतात आणि मग तो कायदा बनतो. तसंच धन विधेयक जर असलं, मनी बिल आर्टिकल 110 प्रमाणे, ते केवळ लोकसभेमध्ये मांडलं जातं. राज्यसभेला केवळ शिफारसी करता येतात, परंतु ते बंधनकारक नाही आहे. 14 दिवसात राज्यसभेने जर उत्तर दिलं नाही तर बिल मंजूर आहे असं मानलं जातं. संयुक्त बैठक नाही, कारण राज्यसभेला निर्णय घेण्याचे त्यामध्ये अधिकार नाही आहेत. आर्थिक विधेयक जे आहेत त्याला कॅटेगरी ए आणि बी याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये ते सादर करणं आवश्यक आहे. राष्ट्रपतींची शिफारस घेतल्याशिवाय ते पारित होऊ शकत नाही. घटना दुरुस्तीचं विधेयक जे आहे ते 3 प्रकारच्या घटना दुरुस्त्या आपल्याकडे होतात. त्या सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी आणि विशेष बहुमत आणि राज्यांची मान्यता, अशा 3 पद्धतीने ज्या घटना दुरुस्ती विधेयक आहेत ते केले जातात. खाजगी सदस्यांची विधेयक किंवा त्याला प्रायव्हेट मेंबर्स बिल असं म्हणतात. तर याच्यामध्ये हे खाजगी सदस्यांकडून सादर होतं. 1 महिन्याची नोटीस देणं आवश्यक असतं. अर्थसंकल्पीय खर्च असेल तर खर्चाचा अंदाज द्यावा लागतो. लक्ष्मीबाई संमती संबंधित विधेयकांचे महत्वाचे वर्गीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. शेवटचा यशस्वी खाजगी विधेयक हे 1970च्या सुमारास जे आहे ते मंजूर झालेलं होतं. आता महाराष्ट्रातले वेगवेगळे विधेयक बघा की जसं की आता IPCचं BNS झालं, CRPCचं BNSS झालं, एव्हिडन्स ऍक्टचं भारतीय साक्ष संहिता किंवा त्या साक्षी विधेयक आलेलं होतं आणि त्याच्यावरून ऍक्ट झाला. तसंच स्त्री आरक्षणाविषयी जे आहे ते 106वी घटना दुरुस्ती त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाली 2023 मध्ये, त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि ते स्त्री आरक्षण विधेयक जे आहे ते ऍक्टच्या स्वरूपामध्ये, कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, संसद ही आहे ती जनतेच्या इच्छेचं प्रतिनिधित्व करतं हे तर सर्वांना मान्य असेल. तर कायदे करण्याची पद्धत ही बहुपर्यायी आहे, ती तपशीलवार अभ्यास करून मांडली जाते आणि ती लोकशाहीच्या मूल्यांवरती आधारित आहे. आता बरेचसे कायदे आणि घटना दुरुस्त्या आपल्याला झालेल्या दिसतील, तर त्या सगळ्या घटना दुरुस्त्या किंवा ते सगळे कायदे कधी कधी गुगल करत चला, काय घटना दुरुस्ती झाल्या, काय कायदे नवीन पारित झालेले याविषयी आपल्याला माहिती मिळत राहील. तसंच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला वेळोवेळी ही सगळी माहिती देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.